आयोजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपन दादा थोरात, कार्यक्रमाचे उद्घाटक साहेबराव कोपरगड, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष दत्तात्रय अंकुशे, तसेच दिलीपराव थोरात, सागरराव थोरात आणि जे कार्यक्रम आयोजन केला ते विलाजी आव्हाड सर आणि सर्व व्यासपीठ आज खरोखर अतिशय छान कार्यक्रम घेतला। ज्यांनी लोहार समाजासाठी काम केलं त्यांना आपण पुरस्कार दिला। ज्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं ते आव्हाड साहेबांना त्यांच्या मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा आभार मानतो। कार्यक्रम अतिशय छान घेतला होता, परंतु आपल्यात सर काही लोक असे आहेत की चुकीचा मेसेज दिला जातो कार्यक्रमाला, ती आधी आपल्या समाजाला जी कीड लागलेली आहे ती आधी काढून टाकणं गरजेचे आहे। मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो। एका छोट्याशा गावामधला अचानक उभा राहिलेला एक माणूस सरपंच होतो आणि तो सरपंच झाल्यानंतर त्याला 2 महिन्यामध्ये मराठी शहरामध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम घेतलेला असतो। त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला गावातली मंडळी येऊन सांगतात, सरपंच साहेब आपण कार्यक्रमाला आपली उपस्थिती पाहिजे। मग सरपंच साहेब नवीन निवड झालेली असते, आनंदाच्या जोशामध्ये असतात आणि ज्यावेळेस बाहेर शहरामधून कपडे आणतात आणि कार्यक्रमाला जायच्या आधी सरपंच कपडे घालून टाकतात, पण त्याची पॅन्ट लांब झालेली असते। मग ते स्वतः त्यांच्या आईला सांगतात, आई मला कार्यक्रमाला संध्याकाळी जायचं, 1-2 बोट पॅन्ट कमी कर आणि शिवून ठेव। पण आई म्हणते अरे तू सरपंच झालाय, मलाही तुझ्या कार्यक्रमाला यायचंय, मला गडबड आहे। तीच ना आई म्हणते तू दुसऱ्याकडे करून घे। मग ते त्यांच्या पत्नीला सांगतात, अगं मला कार्यक्रमाला जायचंय, माझी 2 इंच पॅन्ट मोठी झालेली आहे, तेवढी कट करून इस्त्री करून ठेव। मिसेस मी त्यांची ऐकत नाही। मग ते नंतर त्यांच्या मुलाला सांगतात, अरे भैया मला कार्यक्रमाला जायचंय की माझी पॅन्ट थोडी लांब झालेली आहे, त्याची 2 बोट कमी करून इस्त्री करून ठेव। मुलगा मी म्हणतो पप्पा नाही मला कार्यक्रमाला जायचंय, तुम्ही पहिल्यांदा सरपंच झाला, मला कार्यक्रम बघायला यायचंय। मुलगा बी ऐकत नाही। शेवटी स्वतःच्या मुलीला सांगतात की दिदे तू माझी एवढी पॅन्ट कमी करून इस्त्री करून ठेव। प्रत्येकाला सांगतात पण कुणीही ऐकत नाही। मग प्रत्येक जण आई पूर्णती घ्यायला मला पहिल्यांदा मुलाला सांगितलं की पॅन्ट कमी करा। आई येते 2 इंच पॅन्ट कापते, इस्त्री करून ठेवते। ठीक झाल्यानंतर मिसेस येते 2 इंच पॅन्ट कमी करते, कापून इस्त्री करून ठेवते। नंतर मुलगा येतो की आपल्याला पप्पाने काम सांगितले, मुलगाही 2 इंच पॅन्ट कमी करतो आणि इस्त्री करून ठेवतो। पुन्हा मग मुलगी येते की आपल्या पप्पाने आपल्याला काम सांगितलेलं आहे, तेवढं मुलगी मिळते आणि 2 इंच पॅन्ट कमी करते। ज्या वेळेस तो सरपंच कार्यक्रमाला जायच्या गडबडीत असतो तर त्या पॅन्टीची जर घालाय बघितलं तर त्या पॅन्टीची चड्डी झालेली असते। आज सांगायचं तात्पर्य म्हणजे साहेब एवढं झाले की आपल्या समाजामध्ये विचार नाही, म्हणजे गोष्ट सांगायचे की विचार नाही, कुणाचा सांगितलेला ऐकायचं नाही। आज एवढा आव्हाड साहेबांनी राज्यस्तरीय मेळावा ठेवला होता। आज या मेळाव्याला खरोखर किती मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहणे गरजेचं होतं, पण काही ह्या भागामध्ये थांबलेले लोक आहेत, मला कळतं की त्यांनी मेसेज असे टाकले की प्रत्येकाला 2-4 लोकांना सुद्धा मेसेज आले तुम्ही त्या कार्यक्रमाला जायचं, आणि आपण तर काय करतो एकीकरण मेळाव्याचे नियोजन ठेवतो। ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे। सगळ्यांनी विचार केला पाहिजे, आपल्या समाजात जी अशी चुकीची माणसं आहेत त्यांना दारात जसे खडे इकडून काढतात असं त्यांना इकडून काढण्याची गरज आहे। त्याच वेळेस आपला कुठेतरी समाज एकत्र येईल। आज एवढा अतिशय छान कार्यक्रम बघतो मी पोपळगड साहेबांनी सर्व पेटवले की आज एवढे त्यांची वय झालेले गडचिरोलीवरून सुद्धा माणसं आले 500 किलोमीटरवर। आज इथल्या खालील लोकांनी सुद्धा येणं गरजेचं होतं, म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती येणाऱ्या काळामध्ये
असं कोणी जर चुकीचा मेसेज देत असेल त्याला सुद्धा आपण खडसावून विचारण्याची गरज आहे. कुणीही आपल्या समाजाचा याचा मालक नाही. सर्वजण आपण एकत्र आज मी बघतोय दिलीपरावजी साहेबांनी एवढी धर्मशाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधली, त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी केली जाते. अरे तुम्हाला धर्मशाळा बांधायची असते तर तुम्ही बांधू शकता ना. एखाद्याच्या चांगलं काम करत असतात त्या व्यक्तीवर तुम्ही शिंतोड्या उडवू नका. अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पंढरपूर आहेत, नाशिक आहे, आपणही बांधून बघा ना. ही बांधत असताना काय वेळ नव्हत्या, काय कुणाकडून काय काय करावं लागतं, कुणाचं पाय धरावं लागतं ही सुद्धा आपण खूप बघणं गरजेचं आहे. त्यावेळेसच कळतं की नेमकं काय चाललेलं आहे. म्हणून दुसऱ्यावर बोट करण्यापेक्षा आपण आपल्याकडे सुद्धा दुसऱ्याकडे एक बोट करत असताना आपल्याकडे 4 बोट असतात ते आपण लक्षात ठेवू. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी समाजासाठी काम करायचं असेल तर एकजूट होणं गरजेचं आहे. पण एकीकरण कुणाही शब्द कुणी वापरू नका. माझी विनंती आहे, मी लहान कार्यकर्ता आहे की ह्याच्यात वेळ चाललाय.